नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, सध्या राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार यावरती चांगली चर्चा रंगलेली आहेत. यावरती दावे प्रतिदावे हे केले जात आहेत. म्हणजे बऱ्याच दिवसांपूर्वी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील एक दावा केला होता. तो दावा म्हणजे ते प्रसार माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी यांचं विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर अमोल कोल्हे हे होणार आहेत, असा दावा त्यांनी केलेला होता. अशी खुद्द दादांची इच्छा होती असं देखील ते म्हणाले होते. त्यानंतर अमोल कोल्हे हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर छगन भुजबळ यांना आम्ही राज्यसभेवरती पाठवणार आहोत असं देखील अमोल कोल्हे माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यानंतर राज्यामध्ये बरेच दिवस चर्चा चालू आहेत आणि या चर्चांना आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये चांगलंच उदाहरण लाभलेलं आहे. या दरम्यान एक नवीन माहिती समोर येत आहे, ती म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यानंतर शरद पवार हे राजकारणामधून अलिप्त होणार होते अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे. शरद पवार हे राजकारणामधून निवृत्त झाल्यानंतर ते आपलं कार्य सामाजिक क्षेत्रामध्ये बजावणार होते अशी देखील माहिती मिळालेली आहे. म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या की पक्षाचा सर्व कार्यकारभार जो आहे तो अजितदादांकडे ते सोपवणार होते. दरम्यान शरद पवार यांचा राज्यसभेचा कार्यकाळ देखील आता संपलेला आहे, त्यामुळे या सर्व गोष्टी होणार होत्या व हा मोठा निर्णय शरद पवार राजकारणामध्ये घेणार होते. मात्र हे सगळं बदललं गेलं. त्यामुळे तुम्हाला याबद्दल आपलं काय मत वाटतं हे नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ कशी वाटली ते पण आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद पुन्हा एकदा.